फक्त 700 रुपयाच्या आतमध्ये. अजिबात आपण पिन वापरलेली नाहीये. तर तुम्ही थोडंसं अवॉइड करा. साडी नेसणं काही मोठा टास्क नाहीये. हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका माय वर्ड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही सुंदर अशी साडी मी कशा पद्धतीने नेसले ना हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याच ताईंना असं वाटत असतं की साडी नेसणं म्हणजे खूप मोठं काम आहे. तो पदर काढा, त्या निऱ्या काढा, त्या पिना इथे तिथे अशा लावा. त्याच्यामुळे असं वाटतं की खूप मोठं काम आहे. पण मला असं कधीच वाटत नाही, कारण की मी ना साडीला खूप सोप्या भाषेत समजून घेतलेलं आहे. साडी नेसण्याच्या फक्त 3च स्टेप आहेत आणि त्या 3 स्टेप आपण फॉलो केल्या ना की आपली कंप्लीट साडी नेसून तयार होते. आणि त्या स्टेप इतक्या सोप्या करून मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ना, जरी तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला या पद्धतीने साडी ही नेसायला जमेल. सो व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर ही आहे आपली संपूर्ण साडी, ज्याचा मी ब्लाऊजही काढलेला नाहीये अजून. तर हा आहे या साडीचा सुंदर असा ब्लाऊज आणि बघा किती मोठा आहे. आपली सुंदर अशी साडी. आणि आता सगळ्यात पहिली स्टेप आपण करणार आहोत ते म्हणजे खोचणीचा पार्ट खोचून घेणार आहोत. तर याचा मी ब्लाऊज काढलेला नाहीये, त्यामुळे मी हा ब्लाऊज असाच इथे फोल्ड करते. आणि हा आहे आपल्या साडीचा नेसता पदर. आता हा आपल्याला टकिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे ही झाली आपली स्टेप नंबर 1. तर आता टकिंग कुठून करायचं आहे, आपल्याला इथून सुरुवात करायचं आहे. इथून अशा पद्धतीने जितकी तुम्हाला खाली लेंथ हवी तितकी ठेवून घ्या आणि पूर्ण कमरेभोवती छान अशी साडी टक करून घ्या. एक राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता ही झाली आपली स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 2 काय आहे, तर आपला पदर. ओके, तर डायरेक्टली जाऊया पदराकडे. हा आहे आपला पदर. आता पदरच्या रॅन्डमली अशा चुन्या करायच्या, पाठीमागून जस्ट फिरवून पुढच्या बाजूला घ्यायचं अशा पद्धतीने. हा काठ इथे हातामध्ये पकडायचा आणि पदर अशा पद्धतीने खांद्यावरती ठेवायचा. आता इथे चेक करायचं तुम्हाला किती लांबीचा पदर हवा आहे, तितक्या लांबीचा ठेवायचा. आणि हा जो वरचा काठ आहे ना, हा असा अलगद घेऊन तात्पुरता इथं टकिंग करून घ्यायचा. आता पदराच्या प्लीट्स काढून घेऊयात. पदराच्या प्लीट्स काढण्याची सोपी पद्धत मी सांगितलेली आहे खूप वेळा. इथून असा आपल्याला पदर जो आहे समोरून फोल्ड करून घ्यायचा आहे. इथून अशा पद्धतीने जितक्या तुम्हाला रुंदीच्या प्लीट्स हव्या आहेत पदराच्या, तितक्या रुंदीच्या तुम्ही प्लीट्स काढून घ्या. इथे मी साधारणतः साडीच्या काठ्या एवढ्या काढत आहे अशा पद्धतीने. ही निरी प्लीट जी आहे ती आतल्या बाजूला आणि वरची निरी प्लीट बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने. आता ही साडी अशा पद्धतीने हातात पकडायची, अलगद असा हात घ्यायचा. बघा एकदम इझिली अशा निऱ्या पडून जातात. फक्त इथे आता तुम्हाला ऍडजस्ट करायचे आहेत. आणि इथे आपल्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा काढून झालेल्या आहेत. थोडासा शेक करायचा पदर, म्हणजे आतमध्ये जो फोल्ड केलेला पदर आहे तो बाहेर निघेल अशा पद्धतीने. आता हा आपल्याला अशा पद्धतीने खांद्यावरती पिनअप करून घ्यायचा आहे. पिन लावून घेऊयात. इथे आपल्या साडीच्या 2 स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत. आता तिसरी स्टेप, हा जो काठ आहे ना असा पूर्ण खेचून इथे समोर घ्यायचा आणि आता याच्या आपल्याला प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत, निरी प्लीट्स. ही असणार आहे आपली तिसरी स्टेप. ओके, तर तुम्ही इथे अशा पद्धतीने एखादी पिन लावून घेऊ शकता किंवा न लावता सुद्धा हा काठ आपल्याला सेट करता येतो. दाखवते तुम्हाला. तर इथून हा काठ असाच ठेवूया इथे, किंवा हा इथे असा खोचलेलाच ठेवूया. आणि आता इथून आपल्याला या साडीच्या प्लीट्स काढायला सुरुवात करायचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने प्लीट्स काढत असाल ना त्या पद्धतीने काढा. मी अशा पद्धतीने काढते आहे, म्हणजे 3 बोटं पाठीमागे आणि 2 बोटं पुढे ठेवून दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने पाठी पुढे असं करून दुसऱ्या बोटाने ते फक्त पुढच्या बाजूला पकडत जायचंय. हे बघा, तर अशा पद्धतीने मी प्लीट्स काढून घेतलेल्या आहेत. आता इथे ना हा जो आपण खोचलेला जो काठ आहे तो असाच थोडा लूज ठेवायचा आहे. तो का मी तुम्हाला पुढे सांगते, पण त्या अगोदर आता आपण या निऱ्या ज्या आहेत त्या छान अशा अरेंज करून घेऊया. थोडंसं असं शेक करायचं, म्हणजे निऱ्या आपल्या छान अशा सेट होतात. हे बघा, आपोआपच सेट होतात. असं छान तुम्ही शेक केल्यानंतर जास्त काही करायची गरजच नाहीये. साडी इतकी छान आहे ना की ऑटोमॅटिकली त्याच्या निऱ्या बसत आहेत. तर इथे आपल्याला वरच्या बाजूने एक इंचभर अंतर सोडून खाली इथे फक्त आपल्याला या निऱ्या ज्या आहेत त्या अशा
अरेंज करून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही पिन लावू शकता, पण आपण पिन नाही वापरणार आहोत, कारण आपण फक्त एक पिन वापरून साडी नेसत आहोत. पण जर तुम्हाला निऱ्या छान आहेत तशाच्या तशा ठेवायच्या असतील, इकडे तिकडे करायच्या नसतील, खूप खराब करायच्या नसतील, तर पद्धतीची एखादी निरी पिन वापरू शकता. ती लावायची कशी स्वतःची स्वतः, ह्या ज्या वरच्या प्लीट आहेत ना त्या तुम्ही इथे अशा मानेने पकडून धरा आणि ह्या हाताने अशा पद्धतीने तुम्ही याला ही पिन निरी पिन लावून घ्या. हे आहे. आता बघा याला जास्त काही करायची गरज पडलीच नाही मला, कारण ह्याच्या ज्या निऱ्या आहेत त्या सुंदर अशा ऑटोमॅटिकली सेट झालेल्या आहेत. आता काय करायचं, हा जो काठ आहे ना हा असाच ठेवायचा आणि आधी या ज्या निऱ्या आहेत त्या तुम्हाला जितक्या हाईटवरती पाहिजेत खाली ठेवून तुम्ही या खोचून घ्या पहिल्यांदा. बघा काही सुंदर अशा निऱ्या बसल्यात, मला काही करायची गरजही पडली नाही, म्हणजे त्या सेट करा किंवा काय, ऑटोमॅटिकली इतक्या छान आणि सुंदर अशा निऱ्या पडलेल्या आहेत. आता हा काठ काय करायचं, इथून या ज्या निऱ्या आहेत ना इथून असा हात घालायचा या निऱ्यांच्या खालून. तुमचा हा हात या आतमधल्या जर खोचणीच्या भागामध्ये जात असेल ना तर काय करा, हा तुमचा हात इथून असा घाला आणि या हाताला थोडंसं असं टच करून हा बाहेर काढा. हे बघा इथं अशा पद्धतीने. आता हा जो काठ आहे तो असा इथे खेचायचा या हाताने. तुम्हाला जितका टाईट हवा आहे ना तितका तुम्ही आतमध्ये खेचून घ्या. वाटलं तर हा वरचा पार्ट अशा पद्धतीने इथे खेचा आणि इथून हा बाहेर काढा. हे बघा अशा पद्धतीने आपण हे इथं बाहेर काढलं आणि इथे आपली जी साडी आहे ना हे बघा ऑटोमॅटिकली सुंदर अशा पद्धतीने इथे सेट झाली. आता फक्त इथे एक छोटीशी गाठ बांधा किंवा ॲज इट इज असं जरी खोचलात तरी चालेल. आतमध्ये व्यवस्थित खोचून घ्या आणि नंतर हा वरचा पार्ट सुद्धा असा छान असा टकिंग करून घ्या. तर बघा किती सुंदर असा आपला हा काठ सेट झालाय विदाऊट काही पिना वगैरे न लावता. आणि इथे तुम्ही बघू शकाल आपली सुंदर अशी साडी नेसून झालेली आहे. आता तुम्हाला विथ ब्लाऊज दाखवते की कशी दिसते. आणि इथे ब्लाऊज वेअर केल्यानंतर ही साडी अशी काहीशी दिसते. बघा किती छान एकदम ड्रेप झाली आहे. फक्त 3 स्टेपमध्ये आपण ही साडी नेसून कव्हर केलेली आहे. ती म्हणजे पहिला नेसणीचा भाग, त्यानंतर पदर आणि त्यानंतर आपल्या निरी प्लेट्स. बघा निरी प्लेट्स सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने बसलेल्या आहेत आणि कमरेवरचा पार्ट तर बघा लुक ॲट दिस. अशा पद्धतीने आपली इथे साडी नेसून झालेली आहे. काही पाठीमागून सुद्धा बघा अजिबात कुठेही फोल्ड वगैरे नाही झालेली साडी आणि दिसायला कलर तर इतका सुंदर दिसतोय. वाव. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर तुम्ही बिगनर्स असाल ना तर तुम्ही अशा पद्धतीच्या साड्या निवडा ज्या खूप छान अशा चापून चुपून बसतात, पटकन बसतात, जास्त काही त्या साडीला करावं लागत नाही. जसं की ऑर्गॅन्झा साड्या असतात त्या खूप जास्त फुलतात. जर तुम्ही नवीन असाल तर त्या साड्या तुम्ही थोडंसं अवॉइड करा आणि अशा पद्धतीच्या एकदम चापून चुपून आणि टापटीप बसणाऱ्या साड्या घ्या. तुम्हाला छान दिसतील आणि छान नेसता पण येतील. आता ही साडी जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर माझ्या कम्युनिटी पोस्टमध्ये याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे आणि ही साडी मी मेशोवरून घेतली, तेही फक्त 700 रुपयाच्या आतमध्ये. सो तुम्हाला सुद्धा घ्यायची असेल ना तर कम्युनिटी पोस्ट चेक करा, तिथे तुम्हाला लिंक मिळून जाईल आणि त्या लिंक थ्रूच तुम्ही ही साडी घ्या. तिथं तुम्हाला लिंकमधून मेशोमध्ये गेल्यानंतर खूप साऱ्या साड्या खाली दाखवल्या जातील. पण असंही होऊ शकतं तुम्ही जर दुसऱ्या लिंकवरून घेतलात किंवा दुसऱ्या फोटोला सिलेक्ट करून जर तुम्ही ही साडी घेतलात तर कदाचित क्वालिटी वेगळी येऊ शकते. सो जर तुम्हाला सेम साडी हवी असेल ना तर त्या लिंकवरती जा आणि तिथून तुम्ही परचेस करू शकता. ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत, तुम्ही घेऊ शकता. सो चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करता ना तेव्हा छोटासा खाली हाईपचा ऑप्शन येतो, तिथे हाईप करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, त्याचबरोबर जर तुम्ही इंस्टाग्रामला अजून मला फॉलो केलं नसेल तर आपली इन्स्टा आयडी आहे प्रिया स्वप्नवेल, तिथे सुद्धा फॉलो करायला अजिबात विसरू नका. कारण तिथे मी खूप साऱ्या गोष्टींचे रिव्ह्यू करत असते आणि कदाचित ते तुमच्या युजफुल होईल किंवा तुम्हाला उपयोगी पडेल. सो नक्की फॉलो करून घ्या. आणि चला आता व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.